नमस्कार मैत्रिणींनो, दुर्वा सिल्क अँड हँडलूम कलेक्शनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मल कॉटनच्या साड्या. तर ह्या साड्यांमध्ये 2 कलर्स आता मला अवेलेबल झालेले आहेत. तर तुम्ही हा बघू शकता की किती सुंदर कलर आहे. चेक्स पॅटर्नमध्ये ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊज तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तोही त्याच्यावर घालू शकता. आणि साडीचे मटेरियल जाणार आहे 120 काउंट मल कॉटनमध्ये. तर ह्या साड्या पूर्णपणे हँडलूम असणार आहेत आणि स्पेशली ह्या कलकत्ता या ठिकाणावरून ह्या साड्यांचं प्रोडक्शन होते. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा कलर आहे रेडमध्ये, रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहेत. तर ही पण साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. या साड्यांचे लूक एकदम वेगळे दिसते आणि ह्या साड्या खूप युनिक आहेत. ह्या साड्या तुम्हाला लोकल कोणत्याच शॉपला भेटणार नाहीत. तर खास मी ह्या साड्या तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर तुम्ही बघू शकता या साडीचा पदर, त्याला छोट्या जरीच्या स्ट्राइप्स आहेत आणि त्याला टॅसल्स पण दिलेले आहेत. तर दोन्ही साड्यांचे कलर्स हे खूप सुंदर आहे. तर तुम्ही आता धोंडा महिना आहे त्यासाठी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ही हाफमध्ये साडी आहे, म्हणजे हाफ कलर वेगळा आणि हाफ कलर थोडासा त्याच्यापेक्षा वेगळा असं म्हणू शकतो. तर या साडीचं कॉम्बिनेशन आहे ऑरेंज आणि पिंकमध्ये. ही पण साडी मल कॉटनमध्ये जाणार आहे. साडी ही अंगावर खूप सुंदर चेपून बसते. त्यानंतर आहे बॉल प्रिंटच्या साड्या. ह्या पण मल कॉटनमध्येच येणार आहेत, पण थोडंसं ह्याचं मटेरियल आहे हे हेवीमध्ये जाणार आहे. तर पूर्ण साडीवर बॉल प्रिंटची डिझाईन येईल आणि कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू येणार आहे. जशी तुम्ही बघू शकता की हा ब्लू कलर, त्याला पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येईल. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ग्रीन कलर, ग्रीन आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन येणार आहे. हा पण कलर घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. तर तुम्ही असं फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या भिशी पार्टीमध्ये ह्या साड्या तुम्ही घेऊ शकता. तर जास्त साड्या जर तुम्ही घेतल्या तर त्याच्यावर मी तुम्हाला चांगले डिस्काउंट पण देईल. आणि ही साडी तुम्ही बघू शकता की ह्याचे पण कॉम्बिनेशन किती सुंदर आहे आणि घातल्यानंतर ही साडी तर खूप सुंदर दिसणार आहे. ह्याला पण टॅसल्स आहे आणि बॉर्डर पण आहे. त्यानंतर तिसरा कलर आहे ग्रे कलर. ग्रे कलर तुम्ही बघू शकता की ह्याला आपण ग्रे आणि बेबी पिंकचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. ही साडीला बेबी पिंकचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस जाणार आहे. ब्लाऊज पीस पण खूप मोठा येणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही हे ब्लाऊज पण आरामात बेल स्लीव्ज वगैरे वेगळ्या वेगळ्या पॅटर्नमध्ये हा तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील तर माझ्यासाठी संपर्क करा. थँक्यू.